अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलकडून सर्व भाविकाचे मनपूर्वक स्वागत. आज आपण शिवलीलामृत कथासार अध्याय 11 याचे पठण करणार आहोत. त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओचा आनंद घेता येईल. या अध्यायात महादेवाच्या भक्तावर झालेल्या कृपाकथा सांगितल्या आहेत. भगवान शंकर आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी कसे विविध रूपामध्ये प्रकट होतात हे वर्णन केले आहे. धर्मपाल, निष्ठा आणि भक्तीचे महत्त्व या लीलामधून स्पष्ट होते. ही कथा आपल्याला आध्यात्मिक मार्गावर स्थिर करते. चला तर मग ओम नमः शिवाय म्हणून सुरुवात करूया या पावन अध्यायाला. श्री गणेशाय नमः. जे शिवभक्ती करतात, नित्यनेमाने शंकराची पूजा करतात, शिवलीलामृताचे ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात, ते लोक धन्य होत. शिवकृपेने त्यांचे जीवन सफल होते. महामुनी सूत सोनकादिकांना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत होता. त्याने कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले. तो म्हणाला, श्रोते हो, जे लोक अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात, त्यांची पुण्याई सांगताच येत नाही. ते त्रिलोक्यात धन्य होत. जो सहस्त्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच. इंद्रादी देव त्याला वंदन करतात. त्यांच्या दर्शनाने अनेक जीवाचा उद्धार होतो. दोन्ही दंडात प्रत्येकी 16 रुद्राक्ष धारण करावेत. शिखेला एक रुद्राक्ष बांधावा. त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते. दोन्ही मनगटात प्रत्येकी 12 रुद्राक्ष बांधावेत. याप्रमाणे कंठात 32, मस्तकाभोवती 24 तर कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्ष बांधावेत. गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ घालावी. अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी असते. त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो. एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते. 5, 6, 8 आणि 14 मुखाचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात. रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात. रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्यांचे पूजन हे शिवपूजन होय. रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे. मी तुम्हाला त्याविषयी एक इतिहास सांगतो, ऐका. भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा होता. तो प्रजा हितदक्ष, न्यायी, विवेकसंपन्न व ज्ञानी होता. त्याने लोकांना सुखात आनंदात ठेवले होते. म्हणूनच त्याचे प्रजाजन, नातलग व त्याच्या राज्यातील ब्राह्मण त्याची मुक्त कंठाने प्रशंसा करीत असत. त्यांची पत्नीही सुंदर, धर्मशील, पतिव्रता आणि मृदुभाषिणी होती. त्यांचा प्रधान त्यांच्यासारखाच विद्वान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होता. भद्रसेन आणि त्याचा प्रधान परस्पराच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राजकारभार करीत असत. श्रोते हो, विद्यासंपन्न, आज्ञाधारक आणि गुणवान पुत्र, स्वामीनिष्ठ सेवक, कृपावंत, सर्वज्ञ व थोर मनाचा गुरु, प्रज्ञावंत, उदार व गुरुभक्त शिष्य, जाणकार, शास्त्रज्ञ, क्षमाशील, वक्ता, चतुर, प्रेमळ व सावधान असा श्रोता, तारतम्याने वागणारा, उद्योगी, लक्ष्मीवंत व औदारी असलेला यजमान, उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न असे शरीर, या सर्व गोष्टी पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असतात.
भद्रसेन आणि त्याचा प्रधान दोघेही शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिवअनुष्ठाने केली होती. त्या दोघांनाही पुत्र झाले. दोघेही समवयस्क. राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते. ते जन्मापासून निस्सीम शिवभक्त होते. ते शंकराचे ध्यान करायचे. ते दोघेही प्रेमळ, वितरागी, सत्संगीत रममाण होणारे, दुर्जनाची संगत न आवडणारे असे होते. राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे कौतुक करायचे. त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकारांनी सजवायच्या. पण ह्या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत. अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षाच्या माळा घालीत असत. सर्वांगाला भस्म लावणे हे तर त्यांचे सर्वात प्रिय काम होते. ते एकांत प्रिय असले तरी शंकराची पूजा पाहणे, शंकराचे नामस्मरण करणे, कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे ह्यामध्ये त्यांना विलक्षण रुची होती. 5 वर्षाच्या त्या एवढ्याशा बालकाचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान ह्यांना मोठे आश्चर्य वाटायचे. त्यांची लक्षणे पाहून दोघेही चिंतामग्न व्हायचे. ती बालके शिक्षा करूनही ऐकत नसत. दोघांनीही त्यांच्यापुढे अक्षरशः हात टेकले. काय करावे तेच त्यांना सुचत नव्हते. अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषीचे योगायोगाने आगमन झाले. त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते. पराशर हे वशिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासांचे पिता होत. ते त्रिकालज्ञानी होते. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य त्यांच्यात होते. त्यांचा पिता शक्ती याला राक्षसांनी खूप त्रास दिला म्हणून पराशरांनी राक्षसाचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला. तेव्हा पुलस्तीने त्यांना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबविला. त्यामुळे रावणादिक राक्षस वाचले. महायोगी शुक ज्याचा नातू आहे ते पराशर भद्रसेनाचे कुलगुरू होते. ते आल्याचे कळताच राजा प्रधानासह त्यांच्या स्वागतासाठी धावला. त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रसादात नेले. त्यांची षोडोपचारे पूजा केली. आलेल्या सर्व ऋषींचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले. मग पराशरांना आपली चिंता सांगितली. तो म्हणाला, गुरुवर्य, माझा मुलगा सुधर्म आणि या प्रधानजींचा मुलगा तारक साधारणतः एकाच वयाचे आहेत. सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही. या दोन्ही मुलांना राजविलास जराही आवडत नाही. दागदागिने घालावेत, उंची वस्त्रे घालावीत, हत्ती घोड्यावरून हिंडावे, मोज मजा करावी, मस्ती करावी असे त्यांना कधीच वाटत नाही. ते विरक्तासारखे वागतात. कोणाशी फारसे बोलतही नाहीत. अंगावर भस्म लावावे, रुद्राक्षाच्या माळा घालाव्यात, शंकराचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे वर्णन पाहून मला मोठी चिंता वाटते. ही मुले पुढे राजकारभार कसा करतील हेच कळत नाही. आता आपणच काही सांगा. राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले. त्यांना पाहून पराशरांनी मंदस्मित केले. त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले. त्यांच्या अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत हे सांगतो ते ऐक. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची एक वैश्या राहत होती. मदनालाही मोह पडेल असे तिचे सौंदर्य होते. ती अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न होती. तिच्याकडे रत्नखचित छत्र, रत्नखचित दांड्या असलेली चामरे, रत्नखचित पादुका, बहुमूल्य वस्त्रे, सोन्याचा रत्नजडित पलंग,
चांदण्यासारखी शुभ्र आणि मृदू मुलायम अशी शया, दिव्य अलंकार, सुहासिक अत्तरे, सुजन महाल, गोधन, महिषी, अश्व, गज, रथ, पालसंख्या, दास दासी असे सर्व वैभव होते. ती भाग्यवान होती. तिच्या घरी तिचे आई व भाऊ राहत असत. तिचे सुरस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत. कोकिळ मौन धारण करीत. श्रोते तल्लीन होऊन डोलत असत. तिच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत. तिच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असे. वैश्य असूनही ती पतिव्रतेसारखी वागायची. ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची. त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार करीत नसे. मग भोग इच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी तिच्या द्वारी आला तरी उपयोग होत नसे. म्हणूनच तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत. महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती. ती सोमवार, प्रदोष व शिवरात्री आदी शिवव्रते करायची. ब्राह्मणाच्या हस्ते शंकराला अभिषेक करायची. रोज 1,00,000 बिल्वदलांनी शंकराची पूजा करायची. श्रावण मासात कोटी लिंगाचरण करायची. ती उदार होती, दानशूर होती. नेहमी अन्नछत्र चालवायची. याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची. भद्रसेना, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. महानंदने आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्याच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून तिने त्यांचा नाचायला शिकवले होते. तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते. पाळलेला कोंबडा व माकड ह्यांना ती तेथेच बांधून ठेवीत असे. महानंदा तेथेच शिवपुराण ऐकायची. शंकरापुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायचे. कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायचे. त्यांना कौतुकाने शिवापुढे नाचवायची. अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मूक प्राण्यांना शिवभक्ती घडत होती. एकदा शंकराने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. तो सौदागराचे रूप घेऊन तिच्या घरी गेला. तो इतका सुंदर होता की महानंदा त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या हाताला धरून रत्नजडित पलंगावर बसविले. त्यांची पूजा केली. त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. महानंदेचे लक्ष त्याच्याकडे गेले. ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, ही स्वर्गातील वस्तू आहे असेच वाटते. हे विश्वकर्मानेच बनवले असावे. अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही. ते ऐकून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात घातले. महानंदेचा आनंद गगनात मावेना. ती म्हणाली, हे कंकण जसे पृथ्वी मोलाचे आहे तशी मीही अत्यंत दुर्लभ अशी 32 लक्षणी नारी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी आहे. तुमची एकनिष्ठेने सेवा करीन. सौदागराने ते मान्य केले आणि वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले. ते शिवलिंग इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभाही फिकी पडावी. महानंदा तल्लीन होऊन पाहतच राहिली. जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाली. सौदागर म्हणाला, महानंदे, मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणप्रिय आहे. 3 दिवस हे नीट जपून ठेव. एकच गोष्ट सांगतो, माझे व्रत अतिशय कठीण आहे. हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. मी तत्काळ अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग घेतले. ठीक आहे, मी काळजी घेईन असा शब्द देऊन ते आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले. रात्र झाली. एकमेकाच्या सहवासाचा आनंद घेऊन
सौदागर व महानंदा झोपी गेले. काही वेळाने शंकराने आपले अभिनव लीलाकृतित्व दाखविले. महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी निजमायेने नृत्यशाळेत आग लावली. कल्पावधीत पावन भडकला. त्याने नृत्यशाळेला चहूकडून वेढले. लोकगर्दी जमा झाली. महानंदेचे सेवक आणि दासी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागली. गडबड ऐकून सौदागराने महानंदीला उठविले. म्हणाला, "अगं उठ, तुझ्या घराला आग लागली बघ." महानंदा खडबडून उठली आणि नृत्यशाळेकडे धावली. भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते दोघे घाबरून वनात पळून गेले. नृत्यशाळेला भस्म करूनच अग्नी शांत झाला. सौदागर चिंतामग्न झाला. त्याने विचारले, "काय ग, माझे दिव्यलिंग जपून ठेवले आहेस ना?" ते ऐकताच महानंदा घाबरली. ऊर पिटून आक्रोश करू लागली. "हाय हाय रे दुर्दैवा, हे कसे असे घडले? नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला." आज तिच्या दुःखाला अंतच नव्हता. ते ऐकता सौदागर व्यथित झाला. "अरे, माझे दिव्यलिंग आत्मलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काहीच अर्थ नाही. मीही अग्नी प्रवेश करून प्राणत्याग करतो." असे म्हणून तो उठला. शुष्क काष्टे रचून त्याने अग्नी प्रदीप्त केला. एकदा महानंदेकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली. लोक हळहळले. महानंदेला अनिवार्य शोक झाला. महानंदेने सौदागराला 3 दिवस सेवेचा शब्द दिलेला होता. तिच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसासाठी तो तिचा पती होता. आत्ता त्यांचे निधन झाले म्हणून तिनेही असंगम करायचे ठरविले. तिने ब्राह्मणांना बोलवावून रोख द्रव्यासहित आपली सर्व संपदा लुटवली. आपला वाडा, गुरे, वासरे, अश्व, गज हे सर्व दान केले. मग स्नान करून शुभ वस्त्र धारण केले. सर्वांगी भस्म लावले. रुद्राक्षे धारण केली. आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करावयास सांगितले. सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. अग्नीला नमस्कार केला. हृदयात शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्रीत उडी घेतली. पण काय आश्चर्य! त्या क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाला. 5 मुखाचा 10 हाताचा मस्तकी जटाभार, त्यावर शोभिवंत चंद्रकोर, ऊर्ध्वभागी झुळझुळ वाहणारी धवलवर्ण गंगा, भाळी अग्निसमान धगधगीत तृतीय नेत्र, नीलवर्ण कंठ, खडागधारी सर्वांगी भस्म चर्चिलेले अंगभर धारण केलेले सर्पभूषणे, कमरेस व्याघ्रांबर, अंगावर गर्ज चर्म पांघरलेले, गळ्यात नरमुंडाच्या माळा, अशा त्या दिव्यरूपी महायोग्याने आपला 10 भुजा पसरून महानंदेला वरचे वर झेलले. संकटात भक्ताचे रक्षण करणारा आणि शरणागतांना अभय देणारा तो भोलानाथ महानंदेची निर्वाणीची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाला होता. तो तिला म्हणाला, "महानंदे, तुझे सत्य पाहण्यासाठी मीच सौदागराच्या रूपाने आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू वर माग." महानंदा म्हणाली, "देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. तुझी कृपा दृष्टी अशीच आम्हा बालकावर राहो. तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे? म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराची उद्धार कर." तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून तो देवादिदेव अंतर्धान पावला. तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले. त्यातील शिवगणांनी महानंदा, तिची माता, बंधू
सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले. शिवकृपेने त्या सर्वांग दिव्य रूप प्राप्त झाले. शिवलोकी अक्षय स्थान मिळाले. धन्य धन्य ती महानंदा, तिने आपल्या समवेत सर्वांचा उद्धार केला. निस्वार्थी वर्तने हेच शिवभक्तीचे गमक आहे. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी निरुपमय सुखाचे आगर अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावेसे वाटते. त्या शिवलोकात आधिव्याधी नाहीत. तेथे तहानेचा व भुकेचा त्रास नाही, भेदबुद्धी नाही, काम क्रोधादी षडविकार नाहीत, द्वंद नाही, दुःख नाही. तेथे काय वाचना मनाची शुद्धता आहे. तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे. तेथे देववृक्षाची विस्तीर्ण वने आहेत. असंख्य कामधेनू आहेत. भक्तासाठी चिंतामणी जडविलेले सुंदर सुंदर निवासस्थाने आहेत. तेथे शिवभक्ताच्या मुखातून एखादी इच्छा सहज जरी बोलली गेली तरी ती तत्काळ पूर्ण होते. शिवलोक अविनाशी आहे. भगवान शंकराच्या असीम कृपा प्रसादाने तेथे अक्षय स्थान प्राप्त होते. पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदेला ते पद लाभले. महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले, हे राजा, महानंदेने पाळलेला कोंबडा आणि माकड ह्यांनी भस्म लावून रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे पुढे नरजन्म मिळाला. ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले आहेत. तुझा पुत्र सुधर्म आणि प्रधानजीचा पुत्र तारक ह्यांचे विरक्त वर्तन, एकांत प्रियता, त्यांची भस्म रुद्राक्षादिकाची आवड या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्वजन्मातील संस्काराचा परिपाक आहे. भद्रसेन हे दोन्ही कुमार डोळस आहेत. 32 लक्षणांनी युक्त आहेत. ते शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील, तुमचा उद्धार करतील. ते ऐकून राजा व प्रधान यांना परम आश्चर्य वाटले. दोघांनी पराशरांना वंदन केले. राजा म्हणाला, गुरुदेव, असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हे आमचे सद्भाग्य. त्यांचे पूर्वर्थ सांगून तुम्ही आम्हाला उपकृत केलेत. त्याच वेळी राजा भद्रसेनाच्या मनात आपल्या पुत्राविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. तो पराशरांना म्हणाला, ऋषीवर्य, राजपुत्र सुधर्म आम्हाला किती नवसासायासाने झालेला आहे हे आपण जाणता. तो तर माझा प्राण आहे. तरी कृपा करून त्याचे आयुष्यमान किती आहे, तो किती वर्ष राज्य करेल त्याविषयी काही सांगा. पराशर म्हणाले, राजा, प्रत्येक प्रचिती येईल असेच बोलले पाहिजे. पण येथे मी खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही. ते तुला विषाहून कटू वाटेल. ते ऐकताच तू आणि तुझे सभाजन दुःखी व्हाल. राजा म्हणाला, संकोच करू नका. जे असेल ते स्पष्ट सांगा. ऋषी म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी तुझ्या मुलाला 12 वर्ष पूर्ण होतील. त्या दिवशी त्याला मृत्यूयोग आहे. ते ऐकताच राजावर जणू वज्रघात झाला. तो कोलमडला, मूर्छित होऊन एकदम धरणीवर कोसळला. प्रधानाला रडू आले. सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले. अंतपुरातील राजस्त्रियांनी तर मोठाच आकांत मांडला. पराशरांनी राजाला सावरले, त्याला सावध केले व म्हणाले, राजा, स्वतःला आवर. धैर्य सोडून कसे चालेल. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. जेव्हा पंचमहाभूते नव्हती, चंद्र सूर्य नव्हते, मायामय विकार नव्हते, तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते. तेच शिवतत्व होय. या सनातन परब्रह्माच्या ठायी मी ब्रह्मा आहे
असे जे पाहिले स्फुरण झाले, त्यातूनच शिव इच्छेने महत्त्व आणि त्रिविध अहंकार उगम पावून सृष्टीचा पसारा वाढला. हे सृष्टिकार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूप शंकराने आपल्या सत्ताशाने विष्णू, रजाशाने ब्रह्मदेव आणि तमाशाने रुद्राची निर्मिती केली. त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी रचना करण्यास सांगितली. ब्रह्मदेव म्हणाला, स्वामी, मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? तेव्हा आदिपुरुष शंकराने त्याला 4 वेद सांगितले. त्यानंतर रुद्राक्ष सांगितला, त्यांचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, हा रुद्र अध्याय अत्यंत पवित्र असून तो 4ही वेदाचे सार आहे. या रुद्र अध्यायापेक्षा गुह असे ज्ञान त्रिभुवनात नाही, ह्याहून मोठे साधन नाही. हा शिवरूप आहे, तो काळजीपूर्वक जतन कर. जे यांचे श्रवण पठण करतील ते पावन होतील. त्यांच्या दर्शनाने अन्य जीव तरुण जातील. त्यानंतर ब्रह्मदेवाने सप्तऋषींना एकांतात या अध्यायाचा उपदेश दिला. त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने तो भूलोकी आला. ह्याहून श्रेष्ठ जप, तप व ज्ञान नाही. जो या रुद्राध्यायाचे नित्य पठन करतो त्याच्या दर्शनाचे तीर्थे पावन होतात. स्वर्गातील देवही त्यांचे दर्शन घेऊ इच्छितात. रुद्राध्यायाचा अगाध महिमा किती वर्णन करावा. एकदा रुद्राध्यायाची उपासना एवढी वाढली की पुण्यवृद्धी होऊन लोक शिवलोकी जाऊ लागले. यमपुरी ओस पडली. यमदूतांना काही कामच उरले नाही. त्यामुळे यमधर्मास मोठी चिंता वाटू लागली. उत्पत्ती स्थिती लयात्मक सृष्टीची अनादी अशी रचना बिघडू नये म्हणून त्याने ब्रह्मदेवाला साकडे घातले. तेव्हा ब्रह्मदेवाने अभक्ती नामक कृत्या निर्माण केली. ती कुतकृत्यवाद्यांच्या मनात शिगली. त्यामुळे ते शिवाचा द्वेष करू लागले. शिवभक्तांचा मत्सर करू लागले. अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली. ते यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले. यमाने आपल्या दूतांना स्पष्ट आज्ञा दिली होती, जे पापमती दुर्जन शंकराचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा. त्यांना नाना प्रकारे त्रास द्या. हरिहरामध्ये भेद करणाऱ्यांना नरकात घाला. ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाक नरकात लोटून भयंकर यातना द्या. जे लोक रुद्राक्षाची अनुष्ठाने करीत असतील त्यांच्या वाटेला जाऊ नका. त्यांना दीर्घायुषी करा. अशा प्रकारे रुद्राध्यायाचे महात्म्य विशद करून पराशर भद्रसेनाला म्हणाले, राजा, चिंता करू नकोस. आजपासून 7 दिवस शंकराला अभिषेक करून रोज 10,000 रुद्रावर्तने कर किंवा शंकर घट स्थापना करून त्यातील पाणी रुद्राने अभिमंत्रित कर. त्या जलाचे दिव्य तरुच्या पल्लवानी तुझ्या मुलावर अभिसिंचन कर, म्हणजे शिवकृपेने मृत्यूयोग टळेल. ते ऐकून राजाला हायसे वाटले. त्याने पराशराचे पाय धरले व म्हणाला, काळ, मृत्यू, भय आणि शोक ह्यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतो. अन्य कोणतंही ते सामर्थ्य नाही. तुम्ही ऋषिकुळामध्ये अधिकाराने, ज्ञानाने आणि तपश्चर्येने सर्वश्रेष्ठ आहात. या रुद्र अनुष्ठानाचे तुम्हीच आचार्य व्हा. सर्व सिद्धांत तुमच्या मार्गदर्शनानुसार होईल. मग राजाने रुद्रानुष्ठानाचे यथासांग ज्ञान असणाऱ्या 1000 सचील ब्राह्मणांना बोलावून आणले. रुद्रवर्तनास प्रारंभ झाला. त्यासाठी 1000 घटाची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली.
त्यात मंदाकिनीचे जल भरले होते, आम्रपल्लव घातलेले होते. रुद्रघोष सुरू झाला. ते दिव्य अनुष्ठान 6 दिवस चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यंतनी मृत्यू समय आल्याने राजपुत्र सुधर्मास एकदम मूर्छा आली. देहबान हरपून तो खाली कोसळला. सगळी हालचाल थांबली. त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून राजा घाबरला. पराशरांनी त्याला धीर दिला. रुद्र आणि अभिमंत्रित जल त्याच्या अंगावर शिपटले. तसा तो सावध झाला. पराशरांनी त्याला विचारले, बाळ, तुला काय झाले होते? अचानक मूर्छा कशी आली? राजपुत्र म्हणाला, गुरुजी, एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आला होता. डोक्यावर जटा, भाळी सेंदूर माखलेला, अक्राळ विक्राळ, दाढाचा, लालबुंद डोळ्याचा असा तो कालपुरुष मला घेऊन जात असताना 4 दिव्य पुरुष तेथे धावत आले. पंचवदन, 10 भुजाचे, सर्वांगी भस्म लावलेले, व्याघ्रांबर परिधान केलेले, 10 आयुधांनी सुसज्ज व ब्रह्मांडात अतुलनीय अशा त्या देतीपाय पुरुषांनी मला त्यांच्या तावडीतून सोडविले आणि त्या कालपुरुषाला मारत मारत घेऊन गेले. पुढे काय झाले मला माहीत नाही, कारण मला जाग आली. हे ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तळले. अंगी रोमांच दाटले. तो शंकराचा जय जयकार करू लागला. त्यांनी ब्राह्मणांना दंडवत घातले. देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. राजपुत्राचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजेने आनंद उत्सव केला. लोक शिवलीलाचे गायन करू लागले. मंगलवाद्याच्या निनादाने त्या जल्लोषात अधिकच भर घातली. मग भद्रसेनाने विधीनुसार होम हवन केले. आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षडस अन्नाचे भोजन दिले. त्यांना दिव्य वस्त्रालंकार व अमूल्य भेटवस्तू दिल्या. द्रव्य भांडार उघडून अगणित दक्षिणा दिली. अपरपार दानधर्म करून याचकांना संतुष्ट केले. ब्राह्मणांनी मंत्राक्षता देऊन तुझ्या मुलाचे कल्याण होवो, त्याचा सर्वत्र विजय मिळो, अशा प्रकारे राजाला अनेक शुभ आशीर्वाद दिले. त्यावेळी त्या आनंद उत्सवात आणखीन एक आश्चर्य घडले. सुगंधी पुष्पवृक्षाच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे. स्वर्गातील गंगा काशीला यावी. अपर्णेने पांढऱ्या कमलपुष्पांनी शिवार्चन करावे. दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा. भुकेल्या पुढे शिरधीने धावत यावे. तसे घडले. तेथे त्रिभुवनात वंदनीय असणाऱ्या नारदाचे आगमन झाले. व्यास, वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हाद हे ज्याचे शिष्य, जे 14 विद्या व 64 कलाचे जाणकार, साक्षात नारायण स्वरूप, अन्याय होत असल्यास इंद्रालाही दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे, ब्रह्मांड रचना मोडून पुण्यसृष्टीचे अगाध सामर्थ्य असलेल्या अशा विधिसूत नारदांना तेथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्नी मृत्यूरूप झाला. दक्षिणाग्नी, ग्राहपत्य अग्नी आणि आह्वनीय अग्नी या आपल्या 3 रूपांनी त्याच्या स्वागतासाठी धावला. भद्रसेन, त्यांचा प्रधान पराशर आणि उपस्थित ब्रह्मवृद्ध यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वांनी त्यांना वंदन केले. दिव्य आसनावर बसवून भद्रसेनाने नारदाची पूजा केली. प्राथमिक पाहुणचार झाल्यावर राजाने त्यांना क्षेमकुलश विचारले. मग हात जोडून म्हणाला, हे देवर्ष, आपणास अतिद्रिय दृष्टी आहे. आपण त्रिभुवनात सर्वत्र संचार करता. येथे येण्यापूर्वी आपण एकदा एखादी अपूर्व गोष्ट पाहिली असल्यास त्याविषयी काही सांगा. नारद म्हणाले, राजा, तेथे येताना मी वाटेत 5 मुखे व 10 हात असलेले अत्यंत तेजस्वी असे 4 शिवदूत पाहिले. ते मृत्यूला बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान
त्याने तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळला. त्याच्या रक्षणासाठी त्या कृपाळू शंकराने स्वतःच्या पुत्राला वीरभद्राला पाठविले होते. वीरभद्र मृत्यूला जाब विचारित होता. तू कोणाच्या आज्ञेने सुधर्माला नेत होतास? तुला रुद्र महिमा ठाऊक आहे ना? मग शिव आज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस कसे केलेस? भद्रसेनाचा हा पुत्र दीर्घायुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. यमही विचारात पडला. त्याने चित्रगुप्ताकडे चौकशी केली. तो म्हणाला, सुधर्माची पत्रिका आम्ही स्वतः वाचली आहे. त्याला 12व्या वर्षी मृत्यूयोग होताच, पण रुद्र अनुष्ठानाच्या महत्त्वपुण्याईने कुयोग टळला. यमाला आपली चूक कळून आली. या नकळत घडलेल्या अपराधाबद्दल त्याने वीरभद्राची क्षमा मागितली. तेव्हा वीरभद्राने त्याला जाऊ दिले. ते ऐकताच भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले. नारद निघून गेल्यावर त्याच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्र रुद्रावर्तने पुन्हा केली. नगरीत मोठा उत्सव केला. या रुद्राबद्दल अधिक काय सांगावे? त्यांची 100 आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो. त्या रुद्राचे महात्म्य सांगणाऱ्या या 11व्या अध्यायाचे नित्य पठन केल्यास मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने शिवस्वरूप होतो. याच देही मुक्त होतो. त्याच्या चरणतीर्थाने अनेकांना उद्धार होतो. पराशराने योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने सुखरूप केले, म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. पराशरांनी राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले. भद्रसेनाचे हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल. त्यांना कलिकाळाचे भय राहणार नाही. त्यांना शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल. या कथेचे भावभक्तीने श्रवण पठन केले तर 1000 कपिला गायी दान दिल्याचे पुण्य लाभेल. भक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. या अध्यायाचे त्रिकाल वाचन केल्याने गंडातरे दूर होतील. कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे. शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण पठन रूपी अनुष्ठान केल्याने आयुष्यहीन लोकांना दीर्घायुष्य लाभते. पुढे भद्रसेनाने सुधर्माला राज्याभिषेक केला. तारक यास युवराजपद दिले. त्यानंतर प्रधानाला बरोबर घेऊन तो तपश्चर्येसाठी वनात गेला. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना दिव्य विमानातून सन्मानाने निजलोकी नेले. त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठातही निवास करू लागले. शेवटी शिवस्वरूप होऊन कैलासयात्रेची राहिले. कवी म्हणतो, हा 11वा अध्याय म्हणजे एकादश रुद्राक्षाची वाङ्मय मूर्ती आहे. इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. त्यांचे श्रवण पठन केल्याने 11 रुद्र संतुष्ट होतात. ते मृत्युंजय मंत्राचा जप करतात. रुद्राचे अनुष्ठान करतात. त्यांना ग्रहपीडा, विघ्ने, दारुण रोग व पिशाचबाधा ह्यांचा त्रास होत नाही. ह्यावर विश्वास ठेवणार नाही तो अल्पायुषी होईल. जो ह्याची निंदा करील त्या दुर्जनाला स्पर्शही करू नये. धिक त्याचे जिने, धिक त्याची संगती. त्यांच्याशी बोलणे म्हणजे महापाप. त्याला घरी आणू नये, त्याच्या घरी जाऊ नये. सिंहाच्या गुहेप्रमाणे ते दुरूनच टाळावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीत बसल्यावर मृत्यू येणारच. म्हणूनच अशा दुष्टाची संगत टाळावी. ज्यांना संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे नित्यपठन केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते.
त्या उपासकाच्या घरी सुख शांती व समाधान नांदते. श्रीधराचे स्वामी सद्गुरू ब्रह्मानंद हे शिवस्वरूपच आहेत. ते शिवतत्व जगाच्या आनंदाचे आदिबीज आहे. ते अभंग आहे, अक्षय आहे. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 11वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी तो नित्य श्रवण पठण करावा. 11वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिव नमस्तुभ्यम. सर्व भाविक भक्तांना शिवलीलामृत अध्याय 11वा श्रवण करून नक्कीच भक्तिरस अनुभवायला मिळाला असेल. ही शिवकथा आपल्या जीवनात भक्ती, श्रद्धा व शांती घेऊन येवो हीच प्रार्थना. हा अध्याय आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओम नमः शिवाय हे कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अध्यायासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात. तोपर्यंत हर हर महादेव. जय जय स्वामी समर्थ.